माम प्रपन्नम या शब्दाचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणतो देवा माझ्यावर प्रसन्न हो आणि प्रसन्नतेतून मला उपदेश कर. असे 3 शब्द येते. अहंते शिष्यः त्वाम प्रपन्नम माम शाधी. शाधी म्हणजे शासन कर, उपदेश कर. शिष्य असते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम. त्याचा अन्वय असा आहे, अहंते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम, तू प्रसन्न हो, मला उपदेश कर. हे 3 मध्ये आहे ना मनाचं जीवन आहे. मनाचं, मनाने शिष्यत्व स्वीकारलं, मनाला आधार मिळाला गुरुचा. मनाला आधार पाहिजे. आणि जेव्हा बायको रागवते किंवा नवरा रागवतो, दोघाला माहिती आहे महाराज 10-5 मिनिटांमध्ये पुन्हा येतील, कारण की आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आमच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आम्ही आधार आहोत. इथून आपल्या प्रवचनाला सुरुवात. आणि मनाला आधार पाहिजेच, पण अयोग्य आधार नको, अज्ञानाचा आधार नको, कपटाचा आधार नको, भ्रमाचा आधार नको. मनाने तयार केलेला आभासाचा आधार नको, आभासी जीवन नको, आभासी जगणं नको. मन आभास तयार करतं, विवेका ते भुलवी. वास्तवता नसतेच, मन भ्रम तयार करतं आणि त्या भ्रमामध्ये मन राहतं, रमतं आणि तिथं आपण फसतो. मनाला स्वीकारच होत नाही, मन मानतं. म्हणून बरेचसे लोकांचा शब्दांचा प्रयोग पाहतो मी, मानावं सुखी आहात म्हणून आपोआप सुखी होईल. कसं शक्य आहे ते? माना म्हणजे भ्रम आहे. माना म्हणजे काय? रावणाला संन्यासी माना का? का लक्ष्मणाला संत मानू नका? काय माना म्हणजे काय? कोण ठरवणार आहे? तुम्ही काय तुमच्या मनाची योग्यता आहे? काय क्वालिटी आहे मनाची तुमच्या? पुस्तकांचा अभ्यास केला म्हणजे संतांच्या जीवनाचा अनुभव आला असा अर्थ होत नाही. संतांचं अस्तित्व व्यापक आहे, तुमचं अस्तित्व शरीरापुरतं आहे, तुमचं अस्तित्व इंद्रियापुरतं आहे, तुमचं अस्तित्व मनापुरतं आहे. कुठेतरी तुम्ही एकाच्या मागे लागता, शरीराला तृप्त करता, इंद्रियाला तृप्त करता आणि मन संपूर्ण जगाच्या पाठीमागे लागतं. म्हणून मनाचा स्वभाव सांगताना ज्ञानोबा म्हणतात विवेका ते भुलवी, हा मनाचा स्वभाव आहे. बुद्धी ते सळी, बुद्धीला छळतं. हे छळणं शब्द आहे ना, फार गमतीशीर आहेत. सासू सुनेला त्रास देत नाही, शब्द काय वापरला जातो? छळते. वेगळा शब्द येतो. श्रीमंताच्या घरामध्ये कमी काहीच नाही, जेवणाची कमी नाही, कपड्याची कमी नाही, दागिन्याची कमी नाही. दुःख काय? सासू छळते. छळते म्हणजे मानसिक टार्चर. आणि मानसिक टोचणी कोण देतं? ज्याचे ज्याचे तुम्ही गुलाम आहात ते ते तुम्हाला त्रास देणारच, हा स्वभाव आहे. कुठे कुणाचेही गुलाम असा तुम्ही, तुमचा अधिकार काय हे लहान लोकांना कळणार नाही, पण ज्याचे तुम्ही गुलाम आहात ते तुम्हाला त्रास देणार. हा संसाराचा गुणधर्म आहे. वारकरी संप्रदायाची माणसं कमी येतात त्याचं हे मूळ कारण आहे. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत संसार आनंदी होतो हे सांगतच नाही. खरं खरं सांगतो, संसार दुःख, खरं खरं सांगतो ना, संसार आनंदीच होत नाही. लोक विचारतात जायचं का? मग जो खोटं खोटं सांगतो, जा बेटा तेरा कल्याण हो, काय सांगतो ते? कल्याण हो. याला बरं वाटतं. बरं शब्दाचा अर्थ पुन्हा समजून घ्या, मानसिक आधार. सिद्धांत सुटल्यानंतर प्रवचन ऐकून फायदा होणार नाही. गोड बोलतं कुणीतरी, मानसिक आधार आहेत. नाही कल्याण झालं तरी चालेल,
पण कल्याण होईल असं खोटं खोटं का होईना मनाला समजूत घालणारा एखादा पाहिजे. तो संत का असेना, मित्र का असेना, परिवारातला का असेना, लांबचा का असेना, दुसऱ्या धर्मातला का असेना, मनाला आधार देणारा पाहिजे. धर्मांतर का होतं याचा चौकशी करून पहा तुम्ही. माझ्याकडे एक जण आला 10-15 वर्षापूर्वी. त्याला माहितीच नव्हतं की मला काही येतो म्हणून. मला म्हणे आमच्याकडे या, तुमच्या सगळ्या पापाला आम्ही माफ करू. मी म्हणले मी काय दरोडे टाकले, काय कोणाचे खून केले, काय केलं, काय भीती, तुमच्या पापाला माफ करू. अरे केलं तर पाहिजे ना पाप. इतकी भीती भरवतात आणि मग ते तुम्हाला मानसिक आधार देतात. आधार जर तुम्हाला पटला तर धर्मांतर होतं. लक्षात येतं. व्यवसाय हा धर्मांतर. मानसिक आधार, नोकरी देऊ, मानसिक आधार आहे. तुमचं पाप नष्ट होतील. नाहीच ऐकलं ना, दुसरा शब्द आहे डरो, भगवंताला भ्या. ही फार मनाची वाईट अवस्था. काय घाबरवू नये ना. इतकं प्रचंड. चांगली चांगली माणसं भीती दाखवली की जागेवर येतात. मनात इच्छा नसली तरी झुकतात. इतकं भीती वाईट. रामायणामधला एक प्रसंग आहे, तुम्हाला समजेल म्हणून सांगतो. हनुमंताने लंका जाळली. माकडाची पूर्ण लंकेने धास्ती घेतली. कुठेही माकड दिसले की सगळे घाबरायचे, फुलं जळती काय. एकदा जाळून गेलेले हनुमंतराय, दिसेल तीच धास्ती. मग सगळा लंकेला वेढा टाकल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की आता शेवटचा निरोप द्या, शेवटचा निरोप द्या की आपलं संगमत होतं का युद्ध करायचं. मग कोणाला पाठवायचं. जांबवंत म्हणले अंगदाला पाठवा. सुग्रीव म्हणले हनुमंताला का नको, त्याला माहिती आहे रावण कोण आहे, कसा आहे. जांबवंत म्हणले तुम्हाला कळणार नाही. तेच माकड पुन्हा पाहिलं ना, लोक म्हणतील दुसरा माणूसच आहे यांच्याकडे, दुसरा पाठवा, ताकद कळेल. मग आता हे तरुण अंगद, आणि तरुण म्हटल्यानंतर थोडा नटखटपणा असतोच. ते तारुण्याचं लक्षण आहे. ते चैतन्य नसेल ना अंगामध्ये ते तरुणपणाच नाही. काय काही बायानं आपल्या मुलावर फार वैतागतात. बाबा पोरग लय धिंगाणा करतो, लय उड्या मारतो. अरे मारू दे ना, पोरगही ना ते, चंचलता पाहिजे ना. गणपतीसारखं बसून काय फायदा, पोसायचं कोणी त्याला उद्देशाला. रक्त सळसळणं हे मुलाचं चांगलं लक्षण आहे. त्याला योग्य मार्गदर्शन करा, मोठा होईल तो. जो काहीच करत नाही त्याचा अभिमान, बाबा आमचं पोरग शांत आहे, काहीच करत नाही, खाल्लं की मोठं झालं की. लहानपणीपासून कौतुक केलं त्या स्वभावाचं, काहीच करत नाही, काहीच करत नाही, त्याच्या मेंदूमध्ये फिट बसतं. काही नाही केले की लोक मानतात. नाही संसार तर मग संत होतो. तिथेही काही करायचं, लोक मानतात बाबा आमचे काही करत, शांत आहेत, शांत स्वभाव आहेत, कृपाळू आहेत, वगैरे वगैरे. चैतन्य पाहिजेत, सळसळतं रक्त पाहिजेत, कर्म जरूर आहेत. तरुण अंगद रावणाच्या सभेमध्ये गेला. ते द्वारपाल उभे होते, त्यांच्याशी भाले असतात ना लावलेले, कोणी जाऊ नये म्हणून. ते अंगद तरुण, याला एक चापट मारली आणि याला एक चापट मारली. दोघं खाली पडले आणि गेले निघून सरळ. अंगद थोडं सभ्य आहे, आत येऊ का आपल्या पद्धतीनं जाऊन उभा राहिला. ते अंगदाला बघितलं, ह्याला 2 चापटी मारून दोन्ही पडलेले पाहिले ना, सगळी सभा उठून उभी राहिली. रावणाची, रावण समोर बसलेला आणि त्याच्याशी सगळे उठून उभे राहिले. रावणाला असा राग आला, माकडाला आदर देताय तुम्ही, माझ्या समोर उभं राहताय. सगळ्यांना तिने बोलवलं, काय प्रकार, कसा उभे राहिलेत. म्हणे ते आले होते.
मग मी सांगितलं नाही ना तुम्हाला. एकाने सांगितलं महाराज आदरापोटी उभं नाही राहिलो, भीतीपोटी उभं राहिलो. माग हेच माकड आलं होतं, लंका जाळून गेलं, तेच पुन्हा आलं का काय कुणाला माहिती, म्हणून आम्ही उभं राहिलो. आदराने नाही, मेंदूमध्ये पक्क बसवा. लोक आदर कशामुळं देतात हे रावणाला समजलं नाही, बाकीच्याची काय कथा. आपल्याकडे पैसा आहे म्हणून आदर आहे का, ज्ञान आहे म्हणून आदर आहे का, संपत्ती आहे म्हणून आदर, कशामुळं. आपण सामान्यच आहोत, सगळी माणसं आहेत. काय एकमेकाला आदर देतो, विशेष आहे म्हणून आदर आहे. का पाया पडायचं संतांच्या, ज्ञान आहे म्हणून पाया पडायचं. ज्ञानामुळे माणसाच्या पाया पडतो, संपत्तीमुळे बोलणं ऐकून घ्यावं लागतं. आधार म्हणतात त्याला, आणि याला म्हणतात संसार, आणि याला गुलामी म्हणतात. कुठेही जा तुम्ही, घरात समाधान असेल तर दारात समाधान नाही, लोक टोचतात. दारात मन असेल तर घरातले मूर्खात काढतात. टोचणीत तुमचं मन मानसिक आधार शोधतं. ज्ञानेश्वरी तुम्हाला मानसिक आधार देत नाही, मनाला मोठं करते. तिचं नाव ज्ञानेश्वरी. अरे तुम्ही मनुष्य आहात, का आधार मागता. तुम्ही आधार द्या लोकाला, तुमचा आधार जगाला वाटला पाहिजे. एवढं मन सशक्त करा. आधाराशिवाय आनंद हा अखंड असतो. तुकोबारायचा अभंग पाक असा आहे, सर्व सुख ल्यालो. शब्द भंडाऱ्या डोंगरावरचे शब्द आहेत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. एकदम म्हटल्यामुळे अर्थ कळत नाहीत. आनंदाने निर्भर डुल्लत असो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. भंडाऱ्या डोंगरावर मनालाही आधार सोडला, तेच जगाचे आधार होतात. मन भरून येतं, प्रसन्न होतं, आपोआप आनंद आतून जन्माला येतो. हे ज्ञानेश्वरीचे सूत्र आहेत. आपल्याला आधार पाहिजेत, टोचणी असते आपली, टोचतात लोक. आणि काय काय बोलतात हे काही प्रवचनातून सांगायला पाहिजे असं नाही. बॉस बोलतो, मालक बोलतात, लोक बोलतात, मित्र बोलतात, सतत मानसिक आधार नाही. ज्या गुरुकडे तुम्हाला जायचं आहे त्याचा आधार जर तुम्हाला मिळाला, टोचणी नाही, प्रसन्न करा. खूप गोड शब्द आहेत. त्वाम प्रपन्नम, प्रसन्न व्हा. ज्ञान प्रसन्नतेतून आलं पाहिजे तर ते प्रसन्नता देईल. ज्ञान दुःखातून आलं तर दुःख देणार. एखादी बाई जर तुम्हाला रडून दुःख सांगत असेल तर तुम्हाला थोडंच आनंद होणार आहे. दुःख सांगते ती. प्रसन्नता सांगत असेल, आनंद हा आनंदाने सांगितला जावा तर आनंद होतो. लोक आनंद लपवतात, झालेलं सुख लपवतात, नसलेलं दुःख सांगतात, रडतात, अभिनय करतात. चुकीचं आहे. अर्जुन म्हणतो, देवा त्वाम प्रपन्नम, प्रसन्न हो. शिष्याचं पहिलं लक्षण आहे प्रसन्नतेतून ज्ञान आलं पाहिजे. आणि मग मला उपदेश कर. उपदेश शब्द शिकव शब्द नाही, फार बारकावा आहे. 2 शब्दात डोळे उघडणं हा उपदेश आहे. शिकवणं ही शिष्याची तयारी करणे, त्याला आपण गुरुजी म्हणू. अक्षराची, सिद्धांताची, पुस्तकाची ओळख करणं हे शिकवणं आहे. 2 शब्दामध्ये उद्धार होतो, झटक्यात उद्धार होतो. शब्दातून शब्द पाठी अवतरे कृपा आधी, ही गुरुची पद्धत आहे. शब्द पाठी अवतरे कृपा आधी. तुकोबारायांचा इतिहास फार सुंदर आहे. कोणतीही तिथी तुकोबारायांनी लिहिली नाही, पण एक तिथी सांगितली, माघ शुद्ध 10वी पाहुणी गुरुवार.
तुकोबारायांचा अभंग आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, आणि पुढचा शब्द आहे का, केला अंगीकार. इथंच सगळं जीवन आहे आपलं. केला अंगीकार. तुकोबाराय म्हणतात माझा स्वीकार केला, हा परमार्थ आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीने तुमचा स्वीकार करावा इतकं तुमचं वागणं चांगलं पाहिजे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी शक्ती आहे, पुण्याचं ठिकाण आहे. ज्ञानेश्वरी आनंद आणि रसिकता आहे. म्हणून मी काल सांगितलं होतं, परमार्थातला माणूस रसिकच आहे, संत रसिकच आहेत, म्हणून तर ज्ञानेश्वरी रसवान आहे. अभंगात रस आहे तुकोबारायांच्या, रसिक आहे म्हणून रस आहे, उदास नाही आहे, औदासीन नाही संतांच्या जीवनामध्ये. अहो ब्रह्म ज्याला मिळालं ते काही दहाव्यासारखं तोंड करून राहणार आहे का, उदास राहणार आहे काय. अस्तित्वाचा बोध ज्या संतांना झाला, नाचणारा संत असतो, आनंदणारा संत असतो. यम प्राप्य न किंचित वांछती न सोचती नर्मती. काय एक एक शब्द आहेत ते, जे मिळाल्यानंतर काहीच मिळण्याची अपेक्षा नाहीत, याचं नाव संत आहे. फार गंभीर माणसाला संत समजण्याची चूक करू नका. आणि हे सगळ्यात काय काही श्रोते पण असे असतात, त्यांनी ठरवलेलं असतं हसायचंच नाही. एवढं टेन्शन का, येऊ नका ना प्रवचनाला. तुमच्यामुळे दुसरा टेन्शन मध्ये येतो, हा का हसत नाही. नाही, प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये हसण्याचाच फरक आहे, बाकी काय फरक आहे. बाकी जेवण राहणं खाणं सगळं समान आहे. तेही पुत्रोत्पादन करतात, आपलेही पोरं असतात, तेही जेवतात, आपणही जेवतो. ते गोठ्यात असेल टाकत असतील अन्न, त्याला आपल्याला बायको टाकत असेल, वाढत असेल असं नाही. ते भाग्यवान नवरे असतील ज्यांना पत्नी वाढते. हसणं आणि जिवंतपणा पाहिजे. ज्ञानेश्वरी नाही चालत, तिला जिवंतपणा लागतो. तिला हसणं, अंतःकरण. स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ गप्प बसणं नाही, न घाबरणं म्हणजे स्थितप्रज्ञ. तुकोबाराचा अभंग पहा. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर, आनंद आहे आतून. आणि माझा पुढचा शब्द आहे का, आनंद आतला कुणीच हिरावू शकत नाही, म्हणून भीती नाही. बाहेरचा आनंद ज्याच्यामुळे होतो ना, ती जाण्याची भीती तुमच्या मनामध्ये असते. असुरक्षित भावना म्हणतो आपण त्याला. नोकरी जाते का, मालकाची मनधरणी करा. सत्ता जाते का, मनधरणी करा. अमुक मिळतं का, ही गुलामी आहे, ही मानसिक गुलामी आहे. आनंद नाही, गरज आहे. शब्द नीट आहे का, आनंद नाही गरज आहे. गरज आहे तिथे गुलामी आहे. तुकोबारायची फार सुंदर भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तू जग उत्पन्न केलं, तुझ्याजवळ माझं काही काम नाही. परमार्थ किती उच्चस्तरीय आहे पहा. देवाला म्हणतात तुझी गरज नाही देवा, फक्त एक काम कर, तू आम्हाला संताच्या सान्निध्यामध्ये ठेव. अभंग पहा कसा आहे. तुका म्हणे आता उदार तू होई, तुझं सान्निध्य नको, मज ठेवी पायी संताची. चालते बोलते देव म्हणजे संत असतात. त्यांचं सानिध्य हे देवापेक्षा वेगळं असतं, वैशिष्ट्यपूर्ण असतं. ते सांभाळतात, जवळ करतात, ज्ञान देतात, प्रसन्नता प्रदान करतात. त्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर न बोलता कळतं ते ज्ञान, बोलून कळतं ते शिकवण. लक्षात येते, न बोलता कळतं ते ज्ञान. म्हणून सांगताना हे पहिल्यांदा मुद्दा सांगितला, गुरुस्तु मौन व्याख्यानम. न सांगता कळलं पाहिजे. आनंद शक्तिपात, आनंद ट्रान्सफर होतो. शिकवलं, पुस्तक आहेत, ज्ञान आहेत.
आनंद शिकवावा लागत आणि आतला आनंद हिरावू शकतच नाही. आतलं माहिती तर पाहिजे ना आनंद काढायचा कसा. मनातली प्रसन्नता जाईल का. आणि लोक हेच प्रयत्न करतात तुम्हाला दुखी कसं करता येईल. चर्चा बघा तुम्ही, असा बोललो मी त्याला चेहराच पडला त्याचा. काय पुरुषार्थ आहे. काय करता तुम्ही. तुम्ही दुसऱ्याला दुखी करता. आयुष्यात सुख मिळणार नाही कधी तुम्हाला. तुमची कृती तपासा, तुम्ही तुमचं वागणं तपासा, तुमची बुद्धी तपासा, तुमचं मन तपासा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जगाला दुःख देण्यासाठी तुम्ही फिरता आणि आनंदाचा शोध करता. आनंद काही रस्त्यावर पडलेला नाही, कोणी देणारा नाही आनंद. तुम्ही आनंद द्या, आनंद मिळेल. विष्णू सहस्रनामामध्ये असे 3 शब्द आहेत, इतके गोड शब्द आहेत. भगवंताचं वर्णन केलेलं आहे. अमानी मानदो मान्य. अर्थ खूप सुंदर आहे त्याचा. भगवंत अमानी आहेत. भगवंत अमानी आहेत. अमानी फार गोड शब्द आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते दुसऱ्याचा अपमान करतात. दुसऱ्याला मान देणारे आहेत. स्वतः अमानी आहेत. अमानी मानदो मानम ददाती. मान देणारे आहेत. शब्द पहा किती गोड आहेत. अमानी म्हणून मान देणारे आहेत. मान देतात म्हणून देव मान्य होतो. अमानी मानदो मान्य. मान दिला तर मान्य व्हाल. आपली कृती पहा. एखाद्याला तरी सुख द्या ना. मी म्हणतो बाहेरचं सोडून द्या. ज्यांच्या घरात मुलं आहे ना, बापाचं मी बऱ्याच वेळा पाहिलेत, ते त्या मुलापुढं आम्हाला तक्रार करतात, मुलगा फार फालतू आहे आमचा. काय बापाची उद्गार आहे. मी म्हटलं तुमच्या पोटी जन्माला आलेत ते. काय बोलतो आपण. मुलाला कळत नाही, ठीक आहे. तुमची भाषा नीट ठेवा, तुमचं बोलणं नीट ठेवा. मुलाचा अपमान करू नका. आणि दुसरा शब्द सांगतो तुम्हाला, तो मुलगा त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलेला आहे. तुमची गुलामी करण्याकरता आलं नाहीत. तुम्ही ठरवेल त्या पद्धतीने तो वागणार नाहीत. जर वागला तो गुलाम झाला. तुम्ही जर नीट वागला नाही, तुम्ही जर मोठा झाला नाही, तुम्ही काय तुमच्या मुलाकडून अपेक्षा. मुलगा आहे या अस्तित्वाचा बापाने आनंद घ्यावा. भाषा समजून घ्या. मुलगा आहे याचा आनंद लुटा. तो अमुकच मोठा झाला पाहिजे का अपेक्षा करतात. तुम्हाला 70 मार्क पडले, त्याला 80 पडले, पुन्हा तक्रार 90 पडायला पाहिजे होतो. तू काय दिवा लावला. तुझी मार्कशीट बघ ना. त्या काळात तुला किती कळत होतं. आणि जर म्हटलं ना की मुलं आजची फार फार हुशार आहे, तो आपल्याला ते मोबाईल वापरतात, ते मुलं पटापट वापरतात, म्हणजे काय बोलतो. मुलगा मूर्ख पण आहे. मुलाचं अस्तित्व स्वीकारा. तो जसा आहे तसा आहे. ईश्वराचा प्रसाद आहे. त्याला गुलाम करू नका, त्याला बळजबरी करू नका. तो खिलेल. गुरु काय करतो. का गुरुला मानतात. गुरु कधीच शब्दाने बोलत नाहीत. त्याचं अस्तित्व आहे, त्याचं मन आहे. उमलायचं असेल तर उमलेल हळूहळू. आणि मग गुरु सेवेवर प्रसन्न होतात, आत्मानंद प्रदान करतात. ही मानसिक अवस्था आहे. गुरुस्तु मौन व्याख्यान. म्हणून आजचा विषय व्यवस्थित समजून घ्या. मनाला आधार लागतो, चुकीचा आधार नको. चुकीच्या ठिकाणी विश्वास नको. आणि सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे आभासीय जगणं नको. मन गरज निर्माण करतं गरज नसताना. फार महत्वाचा शब्द आहे. गरज नसताना मन गरज निर्माण करतं. जीवनाला आवश्यकता नाही त्या वस्तूची, जीवनाला आवश्यकता नाही त्या, पण मन म्हणतं नाही आवश्यक आहे. आणि मग इथून दुसरं महादुःख सुरू होतं. अनावश्यक वस्तूची मन जेव्हा मागणी करतं, महादुःखाला प्रारंभ होतो.